हॅलो डिअर स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत ज्याचं नाव आहे टॉपिक थर्ड क्लास 8 स्टेट बोर्डचं टॉपिक आपण स्टार्ट करतोय फोर्स अँड प्रेशर. बरोबर, चला तर मग स्टार्ट करूया. फोर्स अँड प्रेशर. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहिजे की व्हॉट इज मीन बाय फोर्स आणि कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस काय असतात हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बरोबर, बघा मग आता फोर्स म्हटल्यानंतर काय, तर कुठलाही पुशिंग, पुलिंग, लिफ्टिंग फोर्स जो असतो त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो, फोर्स. आता बघा, एखादी वस्तू आपण काय करतो, समजा टेबल आहे तर टेबलला आपण काय करतोय, पुश करतोय. बरोबर, त्यानंतर आपण काय करतोय, समजा की दरवाजाचा जो हँडल आहे त्या हँडलला आपण काय करतोय, पुल करतोय दरवाजाला. बरोबर, किंवा एखादी वस्तू, जड वस्तू आपण काय करतोय, समजा आपली बॅग आहे ना, स्कूल बॅग आहे तुमची, तर तुम्ही काय करताय, सरफेस ऑफ द अर्थून काय करताय, लिफ्ट करताय. बरोबर, लिफ्टिंग म्हणजे थोडक्यात पुशिंग, पुलिंग आणि लिफ्टिंग. तर अशा प्रकारची काही फोर्सेस असतात. बरोबर, तर आता मग या टॉपिक मध्ये बघा की फोर्स आणि प्रेशर मध्ये फोर्सचं काय इम्पॉर्टन्स आहे. कुठल्या पण ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणण्यासाठी किंवा मोशन मधून स्टेशनरी स्टेटला म्हणजे स्थिर अवस्थेमध्ये आणण्यासाठी फोर्स हा आवश्यक असतो. आणि त्या अनुषंगानेच न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन या टॉपिक मध्ये त्यांनी स्टार्टिंगला आपल्याला बुक्स मध्ये तुमच्या दिलेला आहे की न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय सांगतो. तर पहा, न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, अ स्टेशनरी ऑब्जेक्ट रिमेन स्टेशनरी अँड an object in motion continues to move when no force acting on the object. बघा, पहा, खूपच सोपं आहे की काय म्हणलेलं आहे, अ स्टेशनरी ऑब्जेक्ट रिमेन स्टेशनरी म्हणजे एखादी स्थिर वस्तू जर असेल तर ती स्थिरच असेल. आणि एखादी वस्तू जर काय असेल, अन ऑब्जेक्ट इन मोशन, एखादी वस्तू जर काय असेल, गतीमध्ये असेल तर ती कंटिन्युअसली मुवमेंटच करत राहील म्हणजे गतीमध्येच असेल. कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करणार नाही, त्याच्यावर कुठला तरी फोर्स ऍक्ट करणार नाही. बरोबर, तोपर्यंत ती वस्तू स्टेशनरी ऑब्जेक्ट राहील स्टेशनरी आणि मोशन मध्ये असणारे ऑब्जेक्ट राहील मोशन मध्ये. म्हणजे मोशन मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टला जर रेस्ट पोझिशनला आणायचं असेल, त्याला जर आपल्याला स्टॉप करायचं असेल त्याचं मोशन, तर फोर्स अप्लाय करावा लागतो. आणि स्टेशनरी ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावा लागतो, फोर्स अप्लाय करतो. बरोबर, म्हणजे जर आपण फोर्सच अप्लाय केला नाही स्टेशनरी ऑब्जेक्टवर तर ती स्टेशनरी ऑब्जेक्ट स्टेशनरीच असेल, स्थिरच असेल, रेस्ट पोझिशनला असेल. बरोबर आहे, ती मुवमेंट मध्ये येणार नाही आपोआप. आणि जर एखादा ऑब्जेक्ट मुवमेंट मध्ये असेल म्हणजे मोशन मध्ये असेल तर तो मोशन मध्येच असेल जोपर्यंत आपण त्याच्यावर फोर्स लावून त्या ऑब्जेक्टला स्टॉप करणार नाही, त्याची मोशन आपण रेस्ट पोझिशनला त्याला आणणार नाही, तोपर्यंत फोर्स जोपर्यंत लावणार नाही तोपर्यंत ती मोशन मध्येच असेल. बरोबर, म्हणजे स्टेशनरी ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणायचं असेल तर फोर्स अप्लाय करावा लागतो. आणि मोशन मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टला जर रेस्ट पोझिशनला आणायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा फोर्स हा अप्लाय करावा लागतो. हा आपल्याला काय सांगतो, न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन. समजतंय? ओके, सो बघा, आता इथं काही इन्सिडेंट दिलेले आहेत है ना, काही एक्झाम्पल्स दिले, तर ते एक्झाम्पल्स आपल्याला फाइंड आउट करायचे की ते कॉन्टॅक्ट फोर्सेस मध्ये येतात का नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस मध्ये येतात. हे आपल्याला या काही 6 एक्झाम्पल्स दिलेत आपल्याला. बघा, याच्यावरून आपल्याला काय करायचंय, समजून घ्यायची. तर तुमच्या बुक्स मध्ये जर तुम्ही पाहाल तर हे एक्झाम्पल्स दिलेले आहेत विथ पिक्चर्स है ना, डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. बघा, पहिली डायग्राम काय दिलेली आहे, तुम्ही जर बुक्स मध्ये पाहाल तर तुमच्या लक्षात येईल. हे एक्झाम्पल पाहत असताना बघा, अ मॅन पुशिंग अ कार. तर तुम्ही बुक्स मध्ये जर पाहिलं तर असं लक्षात येईल की एक व्यक्ती काय करतोय, एक पर्सन काय करतोय की कारला पुश करतोय. बरोबर, दुसरं एक्झाम्पल, अ बॉय पुलिंग अ डॉग. तर दुसऱ्या पिक्चर मध्ये जर तुम्ही पाहाल तर तो काय करतोय, त्याच्या गळ्यामध्ये जो काही पट्टा आहे त्याच्या मदतीनं डॉगच्या काय करतोय, तो पुल करतोय, त्या डॉगला स्वतःकडे काय करतोय, खेचतोय. पहिल्यांदा तो कारला पुश करतोय व्यक्ती, दुसऱ्या पिक्चर मध्ये काय आहे की तो त्या डॉगला स्वतःकडे खेचतोय त्या दोरीने है ना, त्याच्या गळ्यामध्ये जो काही बेल्ट आहे त्याने त्या डॉगला काय करतोय, स्वतःकडे खेचतोय. आणि मग तिसरं एक्झाम्पल आहे, तिसरं पिक्चर आहे तुमच्या बुक्स मध्ये, अ बॉय किकिंग अ फुटबॉल. तर तो काय करतोय, फुटबॉलला पायाने काय करतोय, किक मारतोय है ना, तो बॉय काय करतोय, फुटबॉलला किक मारतोय. त्याच्यानंतर आयर्न नेल्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट. त्याच्या खाली जर तुम्ही पाहाल तर तुमच्या असं लक्षात येईल एक मॅग्नेट आहे
है ना, यू शेपचं, तर ते काय करते, आयर्न नेल्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करते. बरोबर, आयर्न नेल्स लोखंडी खिळे काय होतात, त्या मॅग्नेटकडे चुंबकाकडे अट्रॅक्ट होतात. त्याच्यानंतर पीसेस ऑफ पेपर अट्रॅक्ट टुवर्ड्स कोम. तर काय, कागदाचे तुकडे केलेले आहेत आणि कोम कडे ते कागदाचे तुकडे काय होतात, अट्रॅक्ट होत आहेत. बरोबर. त्याच्यानंतर लास्ट, कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम कोकोनट ट्री. बरोबर. तर नारळाच्या झाडावरून काय होते, नारळ खाली पडते, फॉल होते. बरोबर. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत, मी फक्त एक्झाम्पल्स रीड केले, अजून आपण याचं डिस्कशन केलेलं नाही. आता आपण डिस्कशन करणार. बघा, पहिलं एक्झाम्पल काय आहे, अ मॅन पुशिंग अ कार. आता पहा, तो जो व्यक्ती आहे, तो जो पर्सन आहे, तो काय करतोय, कारला पुश करतोय. आणि मग साहजिकच कारला पुश केल्यानंतर कार थोडीशी पुढे जाईल, मोशन मध्ये येईल. म्हणजे त्या कार सोबत या व्यक्तीचा काय झालेला आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट आलेला आहे. तो हँड्सच्या मदतीने काय करतोय, त्याला पुश करतोय. म्हणजे कारचं बॅक साइड जिथून तो पुश करतो, ढकलतोय, आणि ह्याचे हँड्स हे डायरेक्टली कॉन्टॅक्ट आला. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण काय सांगणार की हा कसला फोर्स आहे, कॉन्टॅक्ट फोर्स आहे. त्याच्यानंतर अ बॉय पुलिंग अ डॉग. तो डायरेक्टली डॉगला पुल करत नाही, पण त्याच्यामध्ये जो काही डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेच ना, त्या दोरीच्या मध्ये तो त्याला काय करतोय, खेचतोय. बरोबर. तिसरं एक्झाम्पल, हा सुद्धा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. तिसरं, अ बॉय किकिंग अ फुटबॉल. तर तो मुलगा काय करतोय, पायाने फुटबॉलला किक मारतोय. म्हणजे पायाचा आणि ते फुटबॉलचा, दोन ऑब्जेक्टचा एकमेकांसोबत काय आला, कॉन्टॅक्ट आला, संपर्क आला का नाही, त्यामुळे हा सुद्धा काय, कॉन्टॅक्ट फोर्स आहे. आता याच्या खालचे एक्झाम्पल जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. बघा, आयर्न नेल्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट. आता जर आपण पाहू तर आपल्या असं लक्षात येईल की मॅग्नेटकडे जे लोखंडी खिळे आहेत, आयर्न नेल्स, ते अट्रॅक्ट होत आहेत, परंतु त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाहीये. पहा, है ना. तर आपल्याला माहिती आहे की समजा हे काय आहे, आयर्न नेल्स आहेत आणि इथं मॅग्नेट आहे. तर एवढ्या अंतरावर जर असेल तर त्यावेळेला काय होतं, हे जे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे त्यांच्यामध्ये एवढा गॅप आहे, तर हे आयर्न नेल्स काय होतात, मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही. बरोबर. तरी ते अट्रॅक्ट होत आहेत. म्हणजे हे काय आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल आहे. फोर्थ. फिफ्थ काय आहे, अ पीसेस ऑफ पेपर अट्रॅक्ट टुवर्ड्स कोम. तर बघा, फिफ्थ काय आहे की कागदाचे तुकडे. आपण सर्वांनीच हा एक्सपेरिमेंट केलेला आहे जनरली, आणि आपण करून पाहिलेला आहे. सिंपल आहे की कागदाचे तुकडे करतो आपण, आणि मग कोंब घेतो आपण, आणि मग ते कोंबच्या मदतीने काय करतो, कोंब हा आपण केसातून फिरवतो, आणि मग ज्या वेळेला आपण त्या कागदाच्या तुकड्याकडे तो आपण कोंब ठेवतो, ते काय होतात, अट्रॅक्ट होतात. त्या कंगव्याकडे ते कागदाचे तुकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. तर इथं सुद्धा काय आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे का नाही, गॅप आहे. एवढ्या अंतरावरून ते काय होतात, चिकटतात त्या कंगव्याला कागदाचे तुकडे. तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाहीये इथं. हा सुद्धा काय, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आणि मग लास्ट, कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम कोकोनट ट्री. बरोबर. तर नारळाच्या झाडावरून काय होतं, नारळ जे आहे ते खाली जमिनीवर पडतं. बरोबर. आता त्याचं कॉन्टॅक्ट कोणासोबत आहे, डायरेक्टली कॉन्टॅक्ट आहे का जमिनीसोबत, नाही, तरी तो तेवढ्या उंचावरून खाली पडतोय, है ना, नारळाच्या झाडावर. म्हणजे याचा अर्थ काय, तो सुद्धा काय, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे तुम्ही जर पाहाल तर पहिले जे 3 एक्झाम्पल्स आहेत हे आहेत थोडक्यात कॉन्टॅक्ट फोर्स, आणि जे नेक्स्ट 3 आहेत हे काय आहेत, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. बरोबर. तर बघा, लास्ट एक्झाम्पल मध्ये जो फोर्स आहे तो कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो की आपल्याला माहिती आहे आपल्या अर्थवर कुठलीही ऑब्जेक्ट जर आपण वरी फेकली, है ना, वरी फेकली तर ती काय होते, खाली येते. म्हणजेच काय की ग्रॅव्हिटी जी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे अर्थ मधला, तो काय करतो, प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. बरोबर आहे. तर बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्ही एवढं समजून घ्या, 10th ला तुम्हाला ग्रॅव्हिटेशन म्हणून एक टॉपिक आहे अख्खा. बरोबर. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, कोणत्याही वस्तूला पृथ्वी आपल्याकडे काय करते, अट्रॅक्ट करते, जमिनीच्या दिशेने, खालच्या दिशेने ते काय करते, अट्रॅक्ट करते. तो फोर्स कोणता असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर. आता एक्झाम्पल मध्ये लक्षात आलं तुम्हाला की ज्या ठिकाणी दोन ऑब्जेक्टचा एकमेकांसोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट असेल त्याला म्हणायचं कॉन्टॅक्ट फोर्स, आणि ज्या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट्स मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाहीये तरी ते अट्रॅक्ट होत आहेत तर त्याला म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. पहिले 3 आहेत कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल्स, दुसरे 3 आहेत नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल्स. बरोबर. आता हे आपण थोडक्यात पाहिलं, आता याची डेफिनेशन्स पाहूया आपण, म्हणजे तुम्हाला क्लिअरली हा कन्सेप्ट लक्षात येईल की कॉन्टॅक्ट फोर्स कधी म्हणायचं आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कधी म्हणायचं. बरोबर. आता बघा, कॉन्टॅक्ट फोर्सची डेफिनेशन काय आहे, अ फोर्स ऍक्ट्स थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ 2 ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. बघा, तर असा फोर्स ऍक्ट होतो, अप्लाइड होतो दोन ऑब्जेक्ट्स मध्ये, कसा की डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ 2 ऑब्जेक्ट्स.
म्हणजे दोन वस्तूचा एकमेकांसोबत डायरेक्ट संपर्क येऊन जो फोर्स अप्लाइड होतो किंवा ऍक्ट होतो त्या दोन ऑब्जेक्टवर किंवा एकाचा दुसऱ्या ऑब्जेक्टवर, है ना, लक्षात घ्या, एकाचा दुसऱ्या ऑब्जेक्टवर किंवा दोघाचा एकमेकावर जो काही फोर्स डायरेक्टली कॉन्टॅक्ट येऊन अट्रॅक्ट होतो, ऍक्ट होतो, त्याला काय म्हणायचं, कॉन्टॅक्ट फोर्स. बरोबर, इथे लक्षात. मग आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्स काय असेल, याच्या अपोजिट असेल. अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इवन इफ टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट इज कॉल्ड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. बघा, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स काय आहे, कॉन्टॅक्ट फोर्सचे एकदम अपोजिट आहे. कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या संपर्कात असतात, त्यावेळेला त्या फोर्सला आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणू. पण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये दोन ऑब्जेक्ट्स एकमेकाच्या डायरेक्टली कॉन्टॅक्ट मध्ये नसतात, है ना, त्यांच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसतात तरी सुद्धा ते एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे तो कोणता फोर्स आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. दोन ऑब्जेक्ट मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसताना सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे असतं त्याला म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. इथे लक्षात. मग आता बघा, तर हे जे काही कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहेत, तर ह्याला आपण त्या ठिकाणी त्याचे एक्झाम्पल्स परत त्याचे डिवाइड केले. हे झाले इन्सिडेंट थोडक्यात. ह्याला आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणू, ह्याला आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणू. पहिले तीन कॉन्टॅक्ट फोर्स, दुसरे तीन नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. परंतु या पहिल्या तीन मध्ये जो काही कॉन्टॅक्ट फोर्स होता आणि या दुसऱ्या तीन मध्ये जो काही नॉन कॉन्टॅक्ट फोर्स होता तो ऍक्च्युली कोणता आहे, हे ना, हे आपण एक्झाम्पल पाहूया. की आता बघा, ज्या वेळेला अ मॅन पुशिंग अ कार, ज्या वेळेला तो एखादा व्यक्ती काय करतोय, कारला पुश करतोय, त्यावेळेला तो पुश करत असताना त्याच्या मसल्सच्या मदतीने तो कारला पुश करतोय. म्हणजे याचा अर्थ विथ द हेल्प ऑफ मसल्स जो फोर्स ऍक्ट होतो त्याला काय म्हणतो आपण, मस्क्युलर फोर्स, आहे की नाही. काय, मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स हा काय आहे की ज्या कारला तो पुश करतोय व्यक्ती, त्याच्या मसल्सच्या मदतीने तो पुश करतोय कारला. म्हणजे मस्क्युलर फोर्स इज द एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स, आहे की नाही. कॉन्टॅक्ट फोर्सचा तो काय आहे, एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्स म्हणजे घर्षण बल. बघा, आपण ज्या वेळेला रोडवरून कार चालवतोय, तर कार चालवत असताना मोशन मध्ये कार आहे, आपण कारचं ब्रेक दाबलं आणि मग कार काय झाली, थांबली. तर कारच्या टायर मध्ये आणि जमिनीवरच्या सरफेस मध्ये, पृष्ठभागामध्ये काय आहे, त्या टायर आणि त्या सरफेस ऑफ द अर्थ वर काय आहे, दोघांमध्ये जो फोर्स आहे तो कोणता फोर्स आहे, फ्रिक्शन फोर्स आहे. आणि तो फ्रिक्शन फोर्स आहे म्हणून कार थांबते, नाही तर मोशन मध्ये राहिली असते. किंवा आपण चालताना सुद्धा आपल्या लेगचा, है ना, जो आपला काही लेग आहे त्याचा आणि जमिनीचा, ग्राउंडचा काय असतो, फ्रिक्शन फोर्स असतो दोघांत. आणि त्यामुळे आपण इझिली रोडवरून चालू शकतो, नाहीतर आपण स्लिप झालो असतो. इथं लक्षात. तो फ्रिक्शन फोर्स म्हणजे दोघांचा संपर्क आहे ना. कारचं उदाहरण दिलं मी तुम्हाला, कारच्या टायरचा आणि जमिनीचा पृष्ठभाग दोघांमध्ये संपर्क आहे, म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स एक्झाम्पल आहे फ्रिक्शन फोर्स. इथं लक्षात. त्याच्यानंतर अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स म्हणजेच काय, तर एखादी वस्तू आपण ढकलतो, उचलतो, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पुशिंग असेल, पुलिंग असेल, लिफ्टिंग असेल, तर हे सगळे काय, अप्लाइड फोर्स. आपण फोर्स अप्लाय करतो, आहे की नाही. आपण दरवाजाला पुश करतोय, म्हणजे अप्लाय केला आपण फोर्स, त्यावेळेला दरवाजा तो पुश पुढे ढकलला गेला. त्यानंतर आपण दरवाजाला पुल करतोय समजा, आहे ना, पुल, तर त्यावेळेला आपण काय केलं आहे, त्याच्यावर फोर्स लावलाय, अप्लाइड. सो हे काही अप्लाइड फोर्स, मस्क्युलर फोर्स आणि मग फ्रिक्शन फोर्स हे कशामध्ये येतात, कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये येतात. येतं लक्षात. आता राहिले कोणते, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये काय काय येतं. बघा, इथं जे आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे, आयर्न नेल्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट. तर लोखंडी किडे काय होत आहेत, मॅग्नेटकडे, चुंबकाकडे अट्रॅक्ट होत आहेत, आकर्षित होत आहेत. मग ह्या मॅग्नेटकडे ते जे काही आयर्न नेल्स अट्रॅक्ट होत आहेत, तर हा जो काही फोर्स आहे मॅग्नेटमध्ये तो कोणता फोर्स आहे, मॅग्नेटिक फोर्स. बरोबर, चुंबकीय बल, मॅग्नेटिक फोर्स आहे, जो की नॉन कॉन्टॅक्ट आहे, कारण दोघांमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता का, नाही. बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तर ज्यामध्ये आपण पुढचं एक्झाम्पल पाहिलं होतं बघा, की कागदाचे जे तुकडे आहेत, है ना, ते काय होतात, कोंबकडे अट्रॅक्ट होतात. ज्यावेळेला आपण कंगवा डोक्यातून फिरवतो केसामधून आणि त्या कागदाच्या जवळ नेतो, त्यावेळेला ते अट्रॅक्ट होतात. म्हणजे याचा अर्थ दोघांमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाहीये, मग तो अट्रॅक्ट होतात. तो फोर्स कोणता आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. आणि लास्ट आपण म्हणलं की कोकोनट ट्रीवरून कोकोनट फॉल होतं, जमिनीवर पडतं, नारळाच्या झाडावर नारळ खाली पडतं. तर त्या दोघांमध्ये, जमिनीमध्ये आणि नारळाच्या झाडामधल्या नारळामध्ये बराच अंतर आहे, बरंच डिस्टन्स आहे, ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नाही येत, तरी जमिनीकडे ते नारळाचं
झाडावरलं नारळ का अट्रॅक्ट होतं, ह्याचा अर्थ त्यांच्या दोघांमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाहीये, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. तर त्याचं एक्झाम्पल कोणतंही ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे काय, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल आहे. येते लक्षात. तर अशा प्रकारे आपण आज हा एक टॉपिक स्टार्ट केला ज्यामध्ये आपण फोर्स म्हणजे काय, न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कधी म्हणायचं है ना, त्याची डेफिनेशन पाहिली, एक्झाम्पल्स पाहिले, कोणते कोणते फोर्स कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये येतात आणि कोणते कोणते फोर्स हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये येतात, हे आपण आज त्या ठिकाणी पाहिलं. येतं लक्षात. तर ह्याच्यानंतर ह्या टॉपिकचा जो काही नेक्स्ट पॉइंट आहे तो आपण नेक्स्टच्या लेक्चरला पाहणार आहोत. आजच्या लेक्चरसाठी एवढंच. थँक्यू.